तुम्हाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा बघायला भेटते, पण आपल्या खानापूर गावासारखी परंपरा कुठेच बघायला भेटणार नाही. आपल्या खानापूर गावामध्ये विविध प्रकारच्या परंपरा पाळल्या जातात. त्यातीलच एक अनोखी परंपरा आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. फक्त त्यासाठी आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका, नाहीतर ही अनोखी परंपरा तुमच्यापासून लपून राहील. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या नवरात्री स्पेशल व्लॉग मध्ये. खानापूर गाव म्हणले की वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आल्यात. त्यातलीच एक वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा म्हणजे दरवर्षी 9व्या माळाला सगळे नवरात्रकर एकत्र मिळून गावच्या सर्व देवी देवतांचे दर्शन घेतात. आणि यात ही विशेष गोष्ट म्हणजे एकदा का आरतीसाठी ज्योत पेटवली की सर्व देवांची आरती होसपर्यंत ती बिलकुलही विझवली जात नाही. तर चला आता आपणही या परंपरेचा भाग होऊ. आता आरती झाल्यानंतर जेव्हा लोक दुसऱ्या देवाची आरती करायला निघतात तेव्हा त्या वाटेमध्ये ज्या नवरात्रकाराचं घर असेल तो सर्व नवरात्रकारांसाठी प्रसादाचा बेत करतो. त्यामुळे सर्वप्रथम आम्ही सागर काका म्हणजे सागर जाधव यांच्या घराकडे आलो, कारण त्यांचंही घर वाटेतच पडतं. त्यामुळे त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे माझ्या लहानपणीच्या लाडक्या मित्र आदित्यनी सर्वांसाठीच बासुंदी व फराळाचं नियोजन केलं होतं. त्यामुळे सर्व नवरात्रकारांनी या फराळाचा उत्तम लाभ घेतला आणि मग सर्वजण पुढच्या देवाकडे निघाले. खानापूर गावचे ग्रामस्थ अगदी आनंदाने देवी देवतांची आरती करू लागली. आपल्या गावची परंपरा हीच आपल्या गावची ओळख असते आणि ती परंपरा पुढे चालवण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर चालत होतो, कारण की या पिढीनंतर सगळं काही आपल्या पिढीलाच करायला लागणार आहे. तिथनं मग सगळ्या देवांची आरती करून आपण अखेर आलो अंतिम आरतीसाठी. आरतीनंतर प्रथेप्रमाणेच गुलालाचा कार्यक्रम सुरू झाला. आता ही परंपरा आपल्या खानापूर गावामध्ये शेकडो वर्षांपूर्वीपासून चालत आलेली. आपले आजोबा पंजोबा खापड पंजोबा यांच्याही आधीपासून ही परंपरा चालत आलेली आणि आपण आता या परंपरेचा वारसा पुढे चालवायचा. त्यानंतर नाथ साहेबांच्या नावानं गजर केला आणि शेवटचा गुलाल उधळला आणि मग सर्व नवरात्रकर देवळाच्या दिशेने निघाले. आता मला फक्त तुम्ही कमेंट मध्ये एकच गोष्ट सांगा की तुमच्या गावामध्ये परंपरा कोणती असते, कारण मी आधीच म्हणलोय आपल्या गावची परंपरा हीच आपल्या गावची ओळख असते. आणि जर आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला पण जर असं वाटत असेल की आपल्या गावात ही अशी परंपरा असावी तर गावामध्ये तुमच्या हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच खतरनाक व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.